नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीची खूपच चविष्ट लागणारी आणि पौष्टिक असणारी माठाची भाजी। बऱ्याच जणांना माठाची भाजी कशी असते हे माहिती नाही आहे, तर अशा प्रकारचे बघायचे पानं वगैरे असतात। सगळी भाजी निवडून घ्यायची आहे आणि निवडताना आपण मेथीची भाजी जशी निवडतो त्याच पद्धतीने भाजी निवडून घेतली। निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून अशी चाळणीमध्ये नितळत ठेवले। तर याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा इथे मी वापरलेल्या आहेत, पटकन शिजतात। पूर्वी आपली आई आजी बघा अगदी साध्या मसाल्यात ही भाजी बनवायच्या, तरीसुद्धा चव एवढी मस्त लागायची ना, अजून ती चव विसरता येत नाही। आज तशाच पद्धतीने मी तुम्हाला भाजी बनवून दाखवते, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। तर इथे मी थोडेसे शेंगदाणे भाजण्यासाठी घेतलेत। चांगले कडक होईपर्यंत मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घेतले आणि तव्यामध्ये भाजले ना एकदम कडक होतात। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर तेल घेतले। तेल तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे। जिरे चांगले तडतडले की यामध्ये मिरची घालायची। आता इथे तुम्ही हिरवी मिरची, लाल मिरची, कोणतीही मिरची तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। हल्ली आपण जुन्या पारंपरिक रेसिपी विसरत चाललोय, पण खरं सांगू का, आपल्या ज्या जुन्या पारंपरिक रेसिपी असतात त्यामध्ये एक वेगळीच चव असते। आजकालच्या फास्ट फूडच्या काळात तर ना अशा घरगुती पौष्टिक भाज्या आवर्जून बनवल्या पाहिजेत आणि आपण बनवल्या तर आपली मुलं खातील। तर अशा पद्धतीने पहा, मी भाजी तेलामध्ये चांगली परतून घेतली। आता यामध्ये मीठ घालायची गडबड करायची नाही, नाहीतर भाजीला पाणी सुटतं। असंच यावरती झाकण ठेवायचं 1-2 मिनिटाकरता। एकदम चवदार अशी भाजी लागण्यासाठी यामध्ये महत्त्वाचे 2 घटक मी घातलेत, पुढे पाहालच तुम्ही। अजून थोडा वेळ मी एखादा मिनिटभर ही भाजी बघा परतून घेतली, त्यामुळे एवढी खमंग चवदार भाजी लागते ना। लगेच पाणी घालण्याची किंवा मीठ घालण्याची गडबड नाही करायची। अगोदर तेलामध्ये भाजी चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ। एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली ना, नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते। भाजी शिजते तोपर्यंत काय करायचं, आता इथे मी 2 लसणाचे छोटे छोटे कांदे घेतलेत। सगळ्यात अगोदर लसूण सोलून घेते। बरेच जण तेलामध्ये फोडणीमध्ये लसूण घालतात भाजी बनवताना, तशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता, पण आज मी एकदम जुन्या पारंपरिक पद्धतीने भाजी बनवून दाखवते। खूप चवदार लागते, त्यामुळे लसूण बघा मी अगोदर घातलेला नाहीये। शेंगदाणे कुटताना मात्र एकदम जास्त बारीक असे कुट्याचं बनवायचं नाहीये, थोडेसे जाडसर मोठे मोठे शेंगदाणे कुटून घ्यायचे। मी दाखवते बघा कशा पद्धतीने कुटले हे। तर अशा पद्धतीने बघा शेंगदाणे कुटून घेतले। आता यामध्ये सोलून घेतलेला लसूण पण कुटून घ्यायचंय। मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणी भाजीला सुटले। आता अगोदर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। कूट शिजण्यासाठी एखादा मिनिटभरच यावरती झाकण ठेवायचं आहे। तर बघा यातलं सगळं पाणी आटलंय भाजीमधलं आणि यामध्ये ज्या काही कोवळ्या काड्या म्हणजे भाजी निवडताना घेतल्या होत्या तर त्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत बघा, एकदम मऊ झाली। याची चव अजूनच वाढवण्यासाठी आता काय करायचं आहे, मगाशी मी म्हटलं होतं तुम्हाला की हा जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो असा वरून कच्चाच घालायचा आहे। सुरुवातीला मी तेलामध्ये लसूण नव्हता वापरला। अशा पद्धतीने भाजी बनवली ना
एवढी जबरदस्त चव येते ना. आपण तांदळीच्या भाजीला पण बघा तेलात लसूण न घालता अशा पद्धतीने वरून घालतात, मस्त चवदार होते. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. इथे अर्धा चमचा मी वापरले आणि पुन्हा फक्त अगदी थोड्या वेळ ही भाजी परतून घ्यायची, जास्त शिजवायची नाही आहे. आणि आणखीन एक वरून बघा 1 चमचाभर मी थोडंसं कच्चं तेल पण घातलेलं आहे. परतून घेते आणि आता गॅस मी बंद केलेला आहे. एकदम मस्त खमंग असा याचा स्वाद यायला लागला आहे भाजीचा. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये डाळ भिजवून पण तुम्ही घालू शकता, पण काहीच आवश्यकता नाही. अशी जरी साध्या पद्धतीने भाजी बनवली ना, मस्त एकदम चवदार होते आणि गरम गरम भाकरीसोबत तर ना एवढी अप्रतिम लागते. आणि मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.